नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये चौकशीसाठी आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे। ओंकार शिंगोटे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यातील वाघोली भागामधील एका महाविद्यालयामध्ये आयुर्वेदिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत होता। तर हा ओंकार शिंगोटे काल नगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेचा चांगला मित्र आहे, अशी देखील माहिती सध्या समोर येते आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंचारी यांच्याकडून। मंदार, या प्रकरणामध्ये अजून एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे, याचा नेमका काय संबंध होता? हा ओंकार शिंगोटे आयुर्वेदिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतो। डॉक्टर होण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे। मात्र हा ओंकार शिंगोटे धनंजय लोखंडेचा मित्र आहे आणि फक्त मित्र नाही तर त्याच्यासाठी एजंट म्हणून देखील काम करत होता। पुण्यातील वाघोली भागातील एका महाविद्यालयामध्ये तो हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतो। मात्र हे शिक्षण घेत असतानाच जे विद्यार्थी नीटची प्रश्नपत्रिका विकत घेऊ शकतील असे विद्यार्थी हेरणं, त्यांच्याकडून पैसे गोळा करणं आणि धनंजय लोखंडेकडे ते सोपवणं, हे एजंटचं काम हा ओंकार शिंगोटे करत होता असं आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आलेलं आहे। त्याची चौकशी देखील केली जाते आहे आणि हा जो फोटो आपण प्रेक्षकांना दाखवतो आहोत त्यामध्ये हा ओंकार शिंगोटे आणि धनंजय लोखंडे हे कशा प्रकारचे मित्र आहेत, किती घनिष्ठ त्यांची मैत्री आहे हे या फोटोवरून समजायला हरकत नाही। तर या नीट घोटाळ्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे। देशभरातून आपण अटकसत्र पाहतो आहोत, मात्र महाराष्ट्रातून आणि खास करून पुण्याच्या भोवताली, पुण्याच्या आतमध्ये या घोटाळ्याशी संबंधित एक नावं समोर येत आहेत। निश्चित, त्यामुळे या सगळ्याच प्रकरणाची व्याप्ती ही वाढतच चालल्याचं दिसून येत आहे। मंदार, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, अजून एका बातमी संबंधातले अपडेट तुमच्याकडून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।